मोहन आणि प्रिया त्यांच्या 2 मुलांसह एका जुन्या हवेलीमध्ये शिफ्ट झाले होते. मोहनचं एका गावामध्ये फॅक्टरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. त्या गावात एक जुनी पुराणी हवेली होती. ती हवेली दिसायला खूपच सुंदर होती. ते चौघेही जण त्या हवेलीमध्ये शिफ्ट झाले, पण त्या हवेलीचं ते भयानक रहस्य त्यांना अजिबात माहीत नव्हतं. त्या हवेलीमध्ये खूप वर्षांपूर्वी एक भयानक घटना घडली होती, ज्याबद्दल त्या गावातली लोक त्या घटनेबद्दल बोलणंसुद्धा टाळायचे. जणू जणू काहीतरी एखादं भयानक सत्य त्यामागे दडलेलं असावं. मोहन आणि प्रिया त्या घरात शिफ्ट होऊन त्यांना 1 आठवडा झाला होता. काही दिवसांनी त्यांना त्या घरात विचित्र भास व्हायला सुरुवात झाली. प्रियाला नेहमी असं वाटत असायचं की तिच्या आसपास कोणीतरी आहे. त्या हवेलीमध्ये कोणाचा तरी वावर आहे. कोणीतरी तिच्याकडे एकटक पाहत आहे असं. एके दिवशी सगळे रात्रीच्या वेळी गाढ झोपले होते. तेव्हा रात्रीचे जवळजवळ 12 वाजत आले होते. सगळे गाढ झोपेत होते. पण पण अचानक प्रियाला जाग आली. तिला कसला तरी आवाज ऐकू येत होता. कोणीतरी जिन्यावरून चालत येत आहे असं. कोणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता, परंतु तिच्या घरी ते चौघं सोडून इतर कोणीच नव्हतं. प्रियाला तो चालण्याचा आवाज अतिशय स्पष्टपणे ऐकू येत होता. प्रिया झोपलेलीच होती. तिचं उठून बघण्याचं धाडसच होत नव्हतं. ती झोपूनच तो चालण्याचा आवाज ऐकत होती आणि चालता चालता तो आवाज अचानक गायब झाला. ते बघून प्रियाचा गळा सुकल्यासारखा झाला. ती तशीच बेडवर आडवी पडून मनातल्या मनात देवाचा धावा करत होती आणि तशीच ती झोपून गेली. दुसऱ्या दिवशी प्रिया एकटीच किचनमध्ये काम करत होती. तिचं किचन वगैरे आवरून झालं आणि प्रिया तिच्या मुलांसोबत TV बघत बसली होती. तितक्यात तिच्या मुलाला तहान लागली, म्हणून ती पाणी आणायला म्हणून किचनमध्ये गेली, तर किचन पूर्ण अस्ताव्यस्त झालं होतं. ती आश्चर्यचकित होऊन ते पाहत होती की मी तर सगळं नीट लावलं होतं. आता ही सगळी भांडी इकडे तिकडे कशी झाली? प्रियाने कसं तरी थरथरत्या हाताने किचनमधला नळ चालू केला आणि पाण्याचा ग्लास भरला आणि धावतच हॉलमध्ये आली. तिने लगेच मोहनला बोलावून घेतलं आणि रात्रीपासूनचं ते आतापर्यंत घडलेलं सगळं त्याला सांगितलं. परंतु त्याने प्रियाचं बोलणं उडवून लावलं. प्रियाला सारखं असं वाटायचं की कोणीतरी तिच्याकडे बघत आहे. प्रियाची जी मुलं होती त्यांनासुद्धा आता विचित्र भास होणं चालू झालं होतं. एकदा प्रियाचा मुलगा राहुल स्टडी टेबलवर बसून अभ्यास करत बसला होता, तर अचानकच त्याला त्याच्या मागून कोणीतरी एकदम फुल स्पीडमध्ये गेल्याचा भास झाला. त्याने झटकन मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं, पण त्याला वाटत होतं की कोणीतरी त्याच्या रूममध्ये आहे, म्हणून तो इकडे तिकडे 4ही बाजूंना बघत होता. आणि बघता बघता अचानक त्याला भिंतीवर एक सावली दिसली, जी हळूहळू मोठी होत होती. ते पाहून राहुल जोरात किंचाळला आणि त्याच घाबरलेल्या अवस्थेत तो कसा तरी धावत पळत त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्याने त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. पण त्याचे वडील म्हणाले की घरी आपण चौघं सोडून दुसरं कोणी नाही. तुलासुद्धा तुझ्या आईसारखेच भास होत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नकोस, तू अभ्यास कर. मोहन मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. परंतु लवकरच या घटना, हे आभास अजूनच वाढायला लागले होते. एके रात्री राहुल त्याच्या रूममध्ये गाढ झोपला होता. तो गाढ झोपेत असताना अचानक एका आवाजाने त्याला जाग आली. तो आवाज त्याच्या लहान बहिणीच्या खेळण्यांचा होता. राहुलच्या रूममध्ये त्याच्या बहिणीची खेळणी ठेवलेली होती. ती जी खेळणी होती ती आपोआपच चालू होत होती आणि आपोआपच बंद होत होती. एवढंच नाही तर त्याच्या रूममध्ये रात्रीच्या वेळी लहान मुलांच्या रडण्याचा आवाजसुद्धा येणं चालू झालं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे राहुल इतका घाबरला की राहुल त्याच्या आईवडिलांच्या रूममध्येच येऊन झोपायला लागला. असंच एके रात्री प्रिया झोपलेली असताना तिला तिच्या खोलीतल्या कपाटातून कोणाच्या तरी श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला. ती हिम्मत करून बेडवरून उठली आणि घाबरत घाबरत एक एक पाऊल पुढे टाकत तिने हळूहळू कपाटाचा दरवाजा उघडला आणि बघते तर कपाटाच्या आत काहीच नव्हतं, परंतु एक विचित्र असा थंडपणा तिला जाणवत होता, जो तिच्या अंगावर शहारे आणत होता.
मोहन, ज्याचा या सगळ्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता, तो मोहन एके दिवशी रात्रीच्या जेवणानंतर एकटाच निवांत बसला होता. तेव्हा त्याला अचानक वरच्या रूममधून राहुलचा किंचाळण्याचा आवाज आला. मोहन घाबरून धावत पळत वर रूममध्ये गेला तर प्रिया आणि तिची मुलगी घाबरून एका बाजूला उभ्या होत्या आणि राहुल बेडवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या हातापायांवर कोणाच्या तरी बोचकरण्याचे निशाण होते, जे एकदम ताजे होते. ते निशाण आणि राहुलची अवस्था पाहून मोहनच्या लक्षात यायला लागलं की हे काही भास नाही आहेत. या घरात नक्कीच काहीतरी भयानक असं दडलेलं आहे. भीतीचं एक अदृश्य सावट त्यांच्या घरावर पसरलं होतं. प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत त्यांची ती भीती अजूनच वाढत चालली होती. मोहन आणि प्रियाला असं वाटत होतं की ते अशा चक्रव्यूहात अडकले आहेत ज्यातून बाहेर पडणं महामुश्किल आहे. त्या हवेलीमध्ये जे काही अदृश्य आभास चालू होते त्या सगळ्याला वैतागून मोहनने आजूबाजूच्या लोकांना त्या हवेलीबद्दल विचारपूस करायला सुरुवात केली. विचारपूस करता करता तिथेच राहणाऱ्या एका आजोबांनी घाबरतच बोलायला सुरुवात केली की खूप वर्षांपूर्वी त्या हवेलीमध्ये एक कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त 2 मुलं आणि त्यांची आई होती. एके दिवशी का कुणास ठाऊक त्या आईने तिच्या 2ही मुलांना मारून टाकलं, त्यांचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वतःसुद्धा आत्महत्या केली. असं बोललं जातं की त्या बाईची आत्मा तिच्या मुलांच्या शोधात आहे, ज्यामुळे त्या बाईची आत्मा हे घर सोडून कधीच गेली नाही. ती याच हवेलीमध्ये आहे. हे सगळं ऐकून मोहन आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना समजलं होतं की ते ज्या हवेलीत राहत होते ती साधीसुधी हवेली नसून ती एक शापित जागा आहे. या गोष्टीनंतर त्यांच्या घराचं वातावरण अजूनच भयावह झालं होतं. आता जे फुसफुसण्याचे आवाज हवेलीमध्ये येत होते, त्यांच्या रूममध्ये येत होते, ते आता भयानक क्रोधित किंचाळ्यांमध्ये बदलले होते. त्या हवेलीमध्ये कोणाच्या तरी वावरण्याचे भास अधिक जास्त आणि स्पष्टपणे जाणवू लागले होते. भिंतीवर विचित्र खुणा दिसू लागल्या होत्या. एके रात्री 1:30 वाजता मोहन आणि प्रिया त्यांच्या खोलीमध्ये झोपले होते. तेव्हा अचानक त्यांच्या बेडला कोणीतरी जोरात धक्का दिला. ते लगेच जागे झाले आणि इकडे तिकडे पाहू लागले, परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. परंतु त्यांच्या रूममध्ये एका कोपऱ्यात एक अदृश्य सावली उभी होती, जिचे डोळे एकदम लालबुंद होते, अंगाऱ्यासारखे चमकत होते. त्यांच्यासोबत जे झालं होतं त्यामुळे ते पूर्णपणे घाबरून गेले होते. मोहन आणि प्रिया लगेच त्यांच्या मुलांच्या खोलीत गेले त्यांच्या मुलांना बघायला, परंतु ते दोघं शांत झोपले होते. म्हणून मोहन आणि प्रिया पुन्हा येऊन झोपले. ते झोपले असता प्रियाला अचानक असं झालं की कोणीतरी तिचा गळा दाबतंय. प्रिया गळा पकडून ते हात काढायचा प्रयत्न करत होती. इकडे मोहन गाढ झोपेत होता. प्रिया तिचा गळा सोडवण्याचा प्रयत्न करतच होती. तितक्यात प्रियाचा पाय लागून मोहन जागा झाला. जशी मोहनला जाग आली तसं त्या आत्म्याने प्रियाचा गळा सोडला होता. प्रिया घाबरट कमजोर मनाची असल्याने प्रियालाच ती आत्मा जास्त निशाणा बनवत होती. दुसऱ्या रात्री त्यांच्यासोबत एक अशी भयानक घटना घडली ज्यानंतर त्यांनी ते घर लगेच सोडून दिलं. या भीतीदायक वातावरणामुळे रात्री राहुल आणि त्याची बहीण त्यांच्या आईवडिलांसोबतच झोपले होते. तेव्हा अचानक प्रियाची लहान मुलगी मध्यरात्री उठली आणि ओरडायला लागली आणि विचित्र अशा जड आवाजात बडबड करायला लागली. तिचे डोळे पूर्णपणे सफेद झाले होते आणि तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता, जसं काही ती कोणीतरी दुसरीच होती. ती वेगळ्याच आवाजात मोहन आणि प्रियाला धमकी देत होती की हे घर, ही हवेली सोडून जा, इथे राहू नका. प्रिया आणि मोहन दोघंही घाबरले होते. त्यांना वाटलं की त्या आत्म्याने त्यांच्या लहान मुलीच्या शरीरावर कब्जा केला आहे. मोहनने हिम्मत करून त्याच्या मुलीला घट्ट पकडलं आणि प्रिया आणि मोहनने जोरजोरात प्रार्थना करायला सुरुवात केली. दोघांनी मोठमोठ्याने पूजा अर्चा करायला सुरुवात केली. आपल्या पूर्ण शक्तीने ते दोघे, प्रिया आणि मोहन, त्या आत्म्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. कसं तरी ती आत्मा त्यांच्या लहान मुलीच्या शरीरातून निघाली. त्यांची मुलगी शांत झाली होती. मोहन आणि प्रियाला कळून चुकलं होतं की आता आपण इथे एक क्षणभरसुद्धा राहू शकत नाही. एक क्षणसुद्धा इथे राहणं सगळ्यांसाठीच खतरनाक आहे.
आपला जीव आणि मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी त्याच रात्री ते घर, ती शापित हवेली सोडण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री त्यांचं गरजेचं सामान घेऊन त्या अंधारातच ते त्या हवेलीतून निघाले. ते गेट बाहेर आले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर एक काळी सावली त्या हवेलीच्या वरच्या भागातून त्यांच्याकडेच घुरत होती. जसं काही ती आत्मा त्या चौघांना कायमचं स्वतःकडे ठेवणार होती. प्रिया आणि मोहनला असं वाटत होतं जसं की मृत्यू त्यांच्या पाठी धावत आहे. आजसुद्धा मोहन आणि प्रिया त्या हवेलीच्या भयानक आठवणींमधून मुक्त झाले नाहीत. ते आता एका छोट्याशा शहरात राहतात, परंतु रात्रीच्या त्या अंधारात त्यांना आजसुद्धा जिन्यातून चालत येण्याचा आवाज, लहान मुलांच्या फुसफुसण्याचा आवाज आणि त्या काळ्या सावलीचे लाल डोळे आजही आठवतात. त्यांना समजलं होतं की काही गोष्टी ह्या फक्त गोष्टी नसतात, तर त्या खऱ्याखुऱ्या घटना असतात, जे माणसाच्या मनात एकदम खोलपर्यंत छाप सोडून जातात. त्या हवेलीच्या भयानक गोष्टी, भयानक आठवणी आता नेहमी त्यांच्यासोबतच राहतील, तेही एका भयानक अनुभवाच्या रूपाने, जे त्यांना कधीच एकटं सोडत नाही, परंतु त्या आठवणी त्यांना सतवत राहतात. तर मित्रांनो, ह्या जुन्या हवेलीची कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.